नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात आता पार्थ, काव्या, जीवा, नंदिनी या लोकांच्या लग्नानंतरचा पहिला सण म्हणजेच रंगपंचमी हा ताबडतोब आल्यामुळे आता किती छान पद्धतीने यांची रंगपंचमी साजरा होणार. तर दुसऱ्या बाजूला वसवत आणि रम्याचा कांड सगळ्यांच्या समोर उघडला जाणार. आता नेमकं कसं कसं काय काय घडतं हे बघूया या व्हिडिओमध्ये. तर आता इकडे काव्या नंदिनीला सांगते, ताई अग या देशमुखांच्या मुलांना काय आपल्याला एवढ्या सहज रंग लावून द्यायचा का नाही? ते काही नाही, आपण ना यांना चांगलं असं तडपवलं पाहिजे, तर सवलं पाहिजे. आपल्याला रंग लावायला यांनी आपल्याला शोधलं पाहिजे. त्यावर नंदिनी म्हणत असते, काव्या अगं म्हणजे नेमकं तुझ्या मनामध्ये काय सुरू आहे, काय करायचं आता आपण दोघींनी? त्यावर काव्या म्हणते, ताई तू काही काळजी करू नकोस, काय करायचं ते सगळं मी बरोबर करते, तू फक्त माझ्याबरोबर राह. आणि मग आता काव्या एक चिठ्ठी लिहिते. सण आला होळीचा रंग चाहूच्छीकडे, धन्य गेल्या नद्या गेल्या परत परतुनी डोंगराकडे. सण आला होळीचा नद्या गेल्या परतुनी डोंगराकडे अस त्याच्यामध्ये लिहिलेलं असत काहीतरी. आता इकडे पार्थ उठतो, बघतो तर काय काव्या खोलीत नाही आहे. पार्थला वाटतं की काव्या ही सकाळी आंघोळ वगैरे करून मे बी किचनमध्ये गेली असेल. मग पार्थ आता उठून आवरायला लागतो. तर दुसऱ्या बाजूला आता इकडे जीवा सुद्धा उठलेला असतो. जीवा बघतो तर काय खोलीत नंदिनी नाहीये. जीवा विचार करतो, चकाचक बाई उठल्या उठल्या सकाळ सकाळ कामाला लागली असेल. आता स्वयंपाकघरात छान मस्त माझ्यासाठी नाश्ता बनवत असेल. वा, लग्नानंतरचा पहिला दिवस बायकोच्या हातचा गरमागरम खमंग नाश्ता काय बनवत असेल. चकाचक बाई माझ्या आवडीच काहीतरी करत असेल का? चल पटकन आवरतो आणि जातो असा विचार करत आता तो आवरायला जात असतो. इतक्यात त्याला बाथरूमच्या दरवाजावरती एक चिठ्ठी सापडते. आटपून झालं की लवकर बाहेर या आणि दारापाशीची नोट पहा. मग आता तो ती चिठ्ठी घेतो आणि आता त्या चिठ्ठीमध्ये त्याला आणखीन एक क्लू सापडतो. मग तो क्लू शोधत पुन्हा बाहेर येतो. आता त्याला वाटत की हे सगळं मिथून काकाच करतोय. मग जीवा आता हॉलमध्ये येतो. इतक्यात पार्थ सुद्धा तिकडे येतो आणि पार्थ आता जीवाला म्हणतो, जीवा काय रे काय झालं? जीवा म्हणतो, तू सुद्धा या चिठ्ठ्या शोधत आलायस का? त्यावर पार्थ म्हणतो, हो. तू सुद्धा म्हणजे तू सुद्धा. त्याबरोबर जीवा म्हणतो, हो. त्यावर पार्थ म्हणतो, याचा अर्थ खरोखर आपल्या बायकाच आपल्याला ह्या चिठ्ठ्या पुरवत्य. त्यावर मग जीवा म्हणतो, हो. या मोहित्यांच्या मुलींना खरंच काय करतील काही सांगता येत नाही. आता या चिठ्ठ्यांचा खेळ करायची काय गरज होती बरं? या लोकींना मला कळत नाहीये. रंगपंचमीचा सण आहे. मला वाटलं होतं नंदिनी छान स्वयंपाकघरात माझ्या आवडीच काहीतरी नाश्ता वगैरे बनवत असेल. तर नंदिनीचा काही पत्त्याच नाहीये. मला तर ना कळतच नाही की यांचं काय चाललंय ते. त्याबरोबर पार्थ म्हणतो, मला सुद्धा असंच काहीतरी वाटलं होतं, पण माझी सुद्धा अपेक्षा चुकीची ठरली. या देशमुखांच्या सुना मोहितेंच्या मुली. त्याबरोबर देशमुखांच्या सुना मोहितेंच्या मुली हे शब्द बोलल्यावर मग जीवा आणि पार्थ विचार करतात, एक एक मिनिट. देशमुखांच्या सुना मोहितेंच्या मुली नद्या परतुनी गेल्या डोंगराकडे, नद्या परत गेल्या नंदिनी आणि काव्य म्हणजे नद्या, डोंगर म्हणजे त्यांचे वडील आणि त्या परत गेल्याबरोबर दादा. त्यावर मग पार्थ म्हणतो, हो एक्झॅक्टली. तर इतक्यात त्या ठिकाणी मालिनी काकू येतात. मालिनी काकू म्हणतात, काय काय चाललंय? काय इकडे कसले तर्कवितर्क लावले जातात? कसले अर्थ बांधताय? काय करताय तुम्ही दोघजण इकडे? आणि हे काय नंदिनी आणि काव्या कुठे आहेत? सकाळपासून त्या कुठे दिसल्याच नाहीयेत. त्यावर पार्थ म्हणतो, त्यांनाच तर शोधतोय ना आई. अगं सकाळपासून काव्या खोलीत नाहीयेत आणि नंदिनीही खोलीत नाहीयेत. मी काव्यान शोधत आलोय आणि जीवा नंदिनी. त्याबरोबर लगेचच मालिनी काकू म्हणतात, अच्छा असं झालंय तर? पण अरे असं कसं झालं रे? नाही म्हणजे सणासुदीच्या दिवशी तुमच्या बायकांनी तुम्हाला पहिला रंग लावायचं सोडून तुमच्या बायका तुम्हाला एकटेक सोडून गेल्यात तरी कुठे? त्याबरोबर जीवा म्हणतो, आई तुझीच खूस असेल त्यांना. त्यावर मग मालिनी काकू म्हणतात,
काय माझी फूस नाही, माझी काही फूस वगैरे नाहीये त्यांना. आणि काय रे असं बोलशील आईला? त्याबरोबर पार्थ म्हणतो, आई अगं पण त्या खरंच आम्हाला भेटत नाहीयेत. कुठे आहेत? का माहिती आहे का तुला? जीवा म्हणतो, आई हे बघ, मला माहिती आहे, तुला बरोबर माहिती असणार आहे. त्या दोघी जणी कुठे आहेत? आई प्लीज सांग ना ग, माहिती असेल तर. नंदिनी कुठे आहे? ते केव्हापासून? मी तिला शोधतोय. तुला माहिती आहे का मी सगळीकडे शोधून झालं आणि आता तिने ही चिठ्ठी दिलेल्या सापडली आहे. नद्या गेल या डोंगराकडे, म्हणजे त्या मोहित्यांच्या घरी गेले असतील का? मालिनी काकू म्हणतात, गपरे काहीही बोलतो तू जीवा. अरे सणासुदीच्या दिवशी मुली आपलं सासर कसं सोडतील? असं नसतं. सणासुदीच्या दिवशी घरची लक्ष्मी अशी घराबाहेर नाही जात. चांगलं नसतं ते. आणि तुमचं तर कालच लग्न झालंय, मग तुम्हाला न सांगता न विचारता मला यांना विश्वासात न घेता नंदिनी आणि काव्या अशा परस्पर माहेरी निघून जाणार नाही. मला माहिती आहे. अरे डोंगर कुठल्या बाजूला असतो मला सांगा? त्यावर जीवा म्हणतो, गावच्या. मालिनी काकू म्हणतात, तुला कसं शोधायचं ना तस शोध. फालतू उत्तर देतो. त्यावर पार्थ म्हणतो, आई मी सांगतो, वरच्या बाजूला. त्यावर मालिनी काकू म्हणतात, बरोबर डोंगर असतो वरच्या बाजूला. आपल्या घराची वरची बाजू कोणती? त्यावर जीवा म्हणतो, उत्तर. त्यावर मालिनी काकू म्हणतात, जीवा तू गपरे उगच्या चौगस, तू माझं डोक फिरवू नकोस. मालिनी काकू. पार्थ म्हणतो, आपली गच्ची. त्यावर लगेचच मालिनी काकू हसतात आणि म्हणतात, असू शकत जाऊन वरती बघा, मे बी तुमच्या बायका असतील वरती. मग आता पार्थ आणि जीवा वरती येतात तर इकडे नंदिनी आणि काव्याने रंगपंचमीसाठी छान थोडीशी तयारी करून ठेवलेली असते. डेकोरेशन वगैरे केलेलं असतं, रंग पाणी वगैरे तिकडे सगळं त्यांनी आणलेलं असतं. आणि आता त्या दोघीही मिळून आपापल्या नव्यांचीच वाट बघत असतात. नंदिनी म्हणत असते, काव्या जीवा उठले असतील ना, की अजूनही ते आळसारखे झोपून राहिले असतील? त्यावर मग काव्या म्हणते, नाही ताई, येवाना तो उठलाही असेल आणि तुला शोधत शोधत घरातून सगळीकडे फिरलाही असेल. ताई पण देशमुख उठले असतील नाग? त्यावर नंदिनी म्हणते, हो पार्थ उठलेच असतील. पार्थ आळशी नाही आहेत, त्यामुळे ते लवकर उठतात. तू काळजी करू नको, येतच असतील ते सुद्धा. मग आता इतक्यात त्या ठिकाणी पार्थ आणि जीवा वरती येताना नंदिनीला दिसतात. नंदिनी म्हणते, ते बघ काव्या, ते बघ. याबरोबर नंदिनी आणि काव्या हातामध्ये एक पाण्याची बादली घेतात आणि आता पार्थ आणि जीवा तिकडे आल्यावर त्यांच्यावरती पाण्याची बादली ओततात आणि बुराना मानो होली, हॅप्पी होली, रंगपंचमी शुभेच्छा असं आपल्या नव्याला विश करतात. त्याबरोबर आता लगेचच इकडे पार्थ आणि जीवा म्हणतो, अच्छा आमच्याबरोबर तुम्ही पंगा घेतलात काय? आता बघा आम्ही काय करतो बडे भैया, दाखवायचं का आपला रोक यांना? त्यावर लगेचच काव्या म्हणते, तुम्ही आम्हाला कमी समजू नका, आम्ही मोहित्यांच्या मुली आहोत आणि देशमुखांच्या सुना. त्याबरोबर लगेचच पार्थ म्हणतो, ठीक आहे, लागलं चॅलेंज, बघूया आता कोण कोणाला जास्त भिजवत ते. चला खेळूया रंगपंचमी. आणि मग आता पार्थ हा काव्याला रंग लावण्यासाठी काव्याच्या मागे पळत असतो, तर जीवा हा नंदिनीला रंग लावण्यासाठी नंदिनीच्या मागे पळत असतो. पार्थ काव्याला म्हणत असतो, तुम्ही माझ्यापासून लांब जाण्याचा कितीही प्रयत्न केला तरी मी तुम्हाला रंग लावणारच. तर दुसऱ्या बाजूला नंदिनी जीवाला म्हणत असते, जीवा तुम्ही मला पकडून तर दाखवा, अहो मी रंगपंचमी खेळण्यामध्ये चॅम्पियन आहे, चॅम्पियन. त्याबरोबर आता जीवा हा मुद्दामून म्हणतो, आई भा. त्याबरोबर लगेच नंदिनी धावत येते आणि म्हणते, जीवा काय झालं, लागलं का बघू? त्याबरोबर जीवा आता स्वतःच्या हातातला रंग नंदिनीच्या अंगावर फेकतो आणि म्हणतो, बुराना मानो होली, हाई हॅप्पी रंगपंचमी नंदिनी. त्याबरोबर नंदिनी आता रुसते आणि ती जीवापासून लांब चाललेली असते. हे नाही, असं नाही बाबा, तुम्ही चिटिंग केली. त्याबरोबर जीवा तिला स्वतःच्या जवळ ओढतो आणि म्हणू लागतो की नंदिनी, तुझ्यासोबत आयुष्यभर राहण्यासाठी मला काहीही करावं लागलं ना तरीही मी करायला तयार आहे.
मग ही अशी रंगांची चिटिंगच काय म्हणशील ग. याबरोबर आता त्या ठिकाणी रम्यावरती थंडाई घेऊन आलेली असते. आता रम्यावरती यायला आणि पार्थ काव्याला स्वतःच्या जवळ खेचून स्वतःच्या गालाला रंग लावून तोच रंग काव्याच्या गालाला लावायला एकच गाठ होते. आणि हे सगळं आता रम्या बघते आणि रम्याला हे सगळं बघून खूपच जास्त राग आलेला असतो. रम्याच्या हातामध्ये थंडाईच ग्लास असतं. रम्या ते काचेच ग्लास तसंच हातामध्ये फोडते. रम्याच्या हाताला काच लागते, हातातून रक्त येतं. पण आता त्यावेळी सगळ्यांचं लक्ष रंगपंचमीमध्ये इतकं व्यस्त असतं की त्या ठिकाणी रम्या आली. रम्याच्या हातात कातीचा ग्लास फुटला. या सगळ्यावरती कोणाचंही लक्ष नसतं. रम्या मनातल्या मनात म्हणत असते, काव्या तुला वाटत असेल तू माझ्या पार्थला माझ्यापासून तोडशील, लांब करशील, हिरावशील, पण तसं काही होणार नाहीये. माझा पार्थ माझा होता आहे आणि कायम तो माझाच राहील. पार्थला मिळवण्यासाठी मी कुठल्याही मर्यादा पार करू शकते आणि आता तसंच काहीच मी करत आहे. पण आता सध्या मला माझा राग व्यक्त करता येणार नाहीये. एवढंच काय ते माझं दुःख आहे. पार्थला जर मिळवायचं असेल तर ते शांतपणे करावं लागेल. पार्थला मिळवण्यासाठी मला अशी चिडचिड रागराग करून चालणार नाही. त्यासाठी मला शांत राहायला हवं असं म्हणत ती आता तिकडून खाली निघून येते. आता हातात लागलेल्या काचा काढत रम्या आता तसट हात धुते आणि हातावरती बॉडेज वगैरे करू लागते. आता वसुत्या तिकडे येते. वसुत्या रम्याच्या हाताला लागलेलं बघते आणि म्हणते, रम्या म्हणते, आई प्लीज प्लीज, काय लागलं, कसं लागलं, मलम लावू का, हे करू का, ते करू का, असं करायचं का, असं करायचं का, उगाचच्या उगाच प्रश्नांचा भरीमार करू नकोस आणि मला मलमाने किंवा कुठल्याही क्रीमने फरक पडणार नाहीये. मला फरक तेव्हाच पडेल जेव्हा पार्थ माझा होईल. जाऊ दे मला. एवढं बोलून ती आता तिकडन पुन्हा वरती गच्चीवर जाते. वसुत्या आता रम्या करत रम्याच्या मागे निघून जाते. तर आता सगळेजण आपापल्या कामात व्यस्त आहेत. ही गोष्ट मिथून काका बघतात आणि आता मिथून काका विचार करतात की 16 डिसेंबरचा दिवस घडवून आणण्यामागे वसुत्या आणि रम्या ताईंचाच हात आहे असं मला वाटते. आणि म्हणून मी आता वसू आणि रम्याची खोलीत जाऊन तपासतो. जर त्यांची खोली तपासली तर मला खात्री आहे नक्की त्यांच्या खोलीमध्ये काहीतरी सापडेल. मग मिथून काका वसवा आणि रम्याच्या रूममध्ये येतो. आता मिथून काका विचार करतो, खरं तर मी जे काही करायला चाललोय ते खूप चुकीचं आहे. वसुताई या मला माझ्या मोठ्या बहिणीप्रमाणे आहेत. खरं तर रम्याही मला भाचीपेक्षा लेकीसारखीच आहे. जशा मला श्रेया आणि पिहू आहेत तशीच मला रम्या सुद्धा आहे. पण म्हणूनच जर ती चुकत असेल तर तिचे कान धरणं हे सुद्धा माझं कर्तव्य आहे आणि म्हणूनच मला इथे तपासायला हवंच. मग आता लगेचच मिथून काका खोलीचा दरवाजा बंद करून घेतो आणि कुठपासून सुरुवात करू असा विचार करत तो विचार करतो की चला बेडपासूनच सुरुवात करतो. मग तो बेडच्या खाली आता वाकून टोकून बघतो तर त्याला काही सापडत नाही. मग तो आता गादी खाली बघतो, उषण खाली बघतो, ड्रेसिंग ड्रॉवर जवळ चेक करतो. ड्रेसिंग ड्रॉवरच्या खाली जे कपाट असतो छोट्स तिकडे बघतो. त्यानंतर रम्याच्या स्टडी टेबल जवळ बघतो, रम्याच्या टेबलवर बघतो, खुर्चीच्या खाली बघतो. सगळीकडे बघून झाल्यावर मग आता कपाट उडतं. मिथून काका कपाट उघडतो. कपाटात त्याला ती ब्लू कलरची सुटकेस सापडते आणि त्या सुटकेसमध्ये असलेले ते सगळे खोटो सुद्धा आता मिथून काकाला सापडतात. आता ते सगळं सापडल्यावर मिथून काका ते सगळं घेऊन विक्रम आणि मालिनीकडे येतो आणि विक्रम मालिनीला ते सगळं दाखवत, बघितलंत ना, मी म्हटलं होतं या सगळ्या मागे रम्या आणि वसुताईचा हात आहे. मला हे सगळं त्यांच्याच रूममध्ये सापडले असं सांगतो. आता हे सगळं बघून मिथुनने दाखवलेलं मालिनी आणि विक्रमच्या पायाखालची जमीनच सरकते. मालिनी म्हणत असते, बापरे वसुताई, कुठल्या किडनी किती खालच्या थराला गेल्या, मला वाटलंही नव्हतं ते असं काही करू शकतील. जेव्हा काव्य हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होती ना परीक्षेला जाताना, तेव्हा शारदा ताईंसमोर आणि माझ्यासमोर वसुताईंच्या तोंडात पुटपटकन असे शब्द आले होते
की मी 16 मार्च डिसेंबर नंतर कोणाच्याही आयुष्यात लुडबुड केलेली नाहीये, पण त्यावेळी आम्ही त्यांना विचारलंही होतं, म्हणजे तुम्ही 16 डिसेंबरला काही केलं होतं का? 16 डिसेंबरमध्ये तुमचा हात आहे का? पण तेव्हा वसुताईंनी बरोबर स्वतःला सेफ करून घेतलं, स्वतःचंच अंग झाडलं आणि मी काहीही केलेलं नाहीये, मी निर्दोष आहे, माझी चूक नाहीये वगैरे म्हणून त्यांनी सारवासारव केली. तर दुसऱ्या बाजूला आता इकडे वसुत्याही विचार करत असते की हल्ली रम्याचं काय सुरू असतं, मला काहीच कळायला मार्ग नाहीये, ही मुलगी मला काही सांगत नाही, माझ्यापासून सगळं लपवून ठेवते, मला कमीत कमी बोलली हिचं काय सुरू आहे, हिचं काय नाही, तर मला गोष्टी कळतील तरी ना. पण हल्ली रम्याच वागणं सुद्धा विचित्र होत चाललंय. मला असं वाटतं की रम्याला डॉक्टरांची वगैरे तर गरज नाहीये ना, रम्या माइंडने डिस्टर्ब तर होत नाहीये ना. मग रम्या आता देवासमोर हात जोडते आणि म्हणत असते, देवा माझ्या रम्याला सुखी ठेव, तिला आयुष्यात जे जे काही हव्य ना ते सगळं मिळू देत, तिला पार्थ हवा आहे, पार्थला तिला मिळवायचं आहे, त्यासाठी ती आतापर्यंत एवढे सगळे प्रयत्न करतीये पार्थसाठी, ती वेडी पिशी आहे, तुलाही माहिती आहे, मग तरीही का माझ्या मुलीच्या आयुष्यात तू पार्थला लिहित नाहीयेस? लिही बाबा, एकदा तर तिच्या आयुष्यात पार्थला आणि तिथला आणि पार्थला कायमस्वरूपे एकत्र आण. जर तू माझ्या रम्याला हो असलेलं सगळं दिलस ना, तर तू माझ्याकडून काहीही घेतलेलं मला चालेल, असं ती देवाला म्हणत असते. तर दुसऱ्या बाजूला आता जीवा नंदिनीला म्हणत असतो, नंदिनी आज आपण या रंगांनी जसं रंगून गेलोय ना एकमेकांच्या हातांनी, तसंच आपल्याला एकमेकांना आयुष्यभर साथ द्यायची आहे, आपल्याला आयुष्यभर एकमेकांच्या रंगात असंच रंगून जायचंय. आयुष्यभर आपल्याला या रंगांनी जसे कृप केले ना एकमेकांना, तसंच आपल्याला या रंगांबरोबरच कायम एकत्र राहायचंय, असेच रंग आपल्या संसारात उमटले पाहिजे. नंदिनी म्हणते, जीवा आता तुम्ही काही काळजीच करू नका, साक्षात देव जरी आला ना तरीही आपल्याला तोही वेगळं करू शकणार नाहीये. आता नंदिनी आणि जीवा राहिलेलेच नाहीयेत ना, कारण त्यावर जीवा म्हणतो म्हणजे त्यावर नंदिनी म्हणते. पूर्वी जे होते ते नंदिनी आणि जीवा होते, पण आत्ता जे आहेत ते जीवानंदिनी आहेत, आणि जीवानंदिनी कधीच वेगळे होणार नाहीयेत, ते कायमस्वरूपी एकत्रच राहणार आहेत, कारण त्यांचा जन्म हा एकमेकांसाठी, एकमेकांसोबत आणि एकमेकांकरता झालाय. त्यामुळे आपल्याला वेगळं करण्याचा प्रयत्न कोणीही केला, कितीही केला ना तरी कोणालाही शक्य नाही आपल्याला वेगळं करणं. त्यामुळे आजच्या नंतर आपण कधी एकत्र नसू ही भीती जरी तुमच्या मनात असेल ना, तरी ही भीती सुद्धा स्पष्टपणे काढून टाका, कारण आता असं काही होणार नाहीये. आता आपण आयुष्यभरांसाठी बांधले गेलोय. तर दुसऱ्या बाजूला आता पार्थ हा काव्याला रंग लावायला जात असताना आता काव्याने जे पाणी पार्थच्या अंगावर ओतलेलं असत, त्याच पाण्यावरून आता काव्याचाच पाय सरकतो आणि काव्या आता खाली कोसळणार असते. पण त्यावेळी बरोबर जाऊन पार्थ तिला सावरतो आणि म्हणतो, काव्या जरा सावकाश लागलं असत ना, तुम्हाला पडला असतात ना, तुम्ही त्यावर काव्या पार्थच्या नजरेत हरवून गेलेली असते आणि ती म्हणत असते, मी पडले तरी मला अजिबात दुःख नाहीये, मला काहीच फरक पडत नाहीये पार्थ. त्यावर पार्थ म्हणतो, अहो काय बोलताय तुम्ही, हे काव्या पडला असता तर केवढं लागलं असतं तुम्हाला. त्यावर काव्या लगेचच पार्थला म्हणते, मी पडलेच नसते, हे मला खात्री होती. पार्थ म्हणतो, काय? त्यावर काव्या म्हणते, हो देशमुख, जिथे जिथे तुम्ही असाल ना तिथे मलाला कधीच त्रास होणार नाही, याची मला खात्री आहे. देशमुख, आज जसा माझा हात धरून मला सावरलं, तसंच आयुष्याच्या प्रत्येक वळणावरती माझा हात धरून मला सावराल ना. आता मला वचन द्या, आजच्या नंतर काहीही झालं, आपल्यात कितीही भांडण झालं, वाद झाला, रुसवा फुगवा चिडणं काहीही आलं ना, तरी तुम्ही मला अंतर नाही देणार. देशमुख, तुम्ही माझ्याशी बोलणं बंद केलत ना, तुम्ही मला म्हणजे असं फील करवलत ना की मी हरून जाते, तुटून जाते. ही काव्य काहीही सहन करू शकता ते पार्थ, पण तुमच्या अबोला, तुमचं शांत बसणं, तुमचं मौन नाही सहन करू शकत.
तुमच्याशिवाय माझं आयुष्य अपूर्ण आहे, तुमच्याशिवाय मी मरून जाईन एवढं बोलतच असते. काव्या इतक्यात पार्थ तिच्या तोंडावर हात ठेवतो आणि म्हणतो, आता ही अशी भाषा बोलायची नाही. काव्या, आता आपण दोघं आयुष्यभर एकत्र राहणार. आता आपल्याला दोघांना वेगळं करणं कोणालाच शक्य नाहीये आणि कोणी कितीही प्रयत्न केले ना तरी त्याला यशही येणार नाहीये, कारण आता काव्य आणि पार्थ काव्यार्थ झालेत आणि आपण दोघं एकमेकांमध्ये इतके समरस होऊन गेलोय ना की आता आपल्याला वेगळं करणं कोणालाच शक्य नाहीये. त्याबरोबर आता इकडे नंदिनी हे लगेचच जीवाला म्हणते, जीवा मी काय म्हणते, आता आपण गप्पा कमी मारूया आणि रंग जास्त खेळूया. असं म्हणत ती पुन्हा जीवाच्या अंगावरती रंग फेकते. जीवा म्हणतो, नंदिनी तू बरोबर संधी साधलीस, थांब, आता मी सोडणार नाही तुला, बघ आता मी तुझ्यावर रंग फेकतो कसा. आणि मग जीवा सुद्धा आता नंदिनीच्या मागे पडू लागतो आणि आता तो सुद्धा नंदिनीवरती रंग फेकू लागतो. नंदिनी म्हणत असते, असं रंग खेळत असलो की कसं पूर्णसारखं लहान झाल्यागत वाटतं ना. तुम्हाला माहिती आहे जीवा, मी आणि काव्या आरुषी आम्ही सुद्धा लहान असताना असेच रंग खेळायचो आणि आई आम्हाला खूप दटावायची. आई बोलायची, सर्दी होईल, थंड वाजेल, नका खेळू. पार्थ आणि जीवा म्हणतात, आमचं सुद्धा काहीच तसंच होतं. आता युग नाहीये म्हणून नाही तर युग असताना तर आणखीन धमाल आली असती. नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात आता देशमुखांचे दोन्हीही मुलं म्हणजेच पार्थ आणि जीवा हे दोघेही जण ताकाचे ग्लासेस घेऊन बाहेर आलेले असतात. जेव्हा ताकाचे ग्लास घेऊन बाहेर येतात तेव्हा सर्वजण त्यांना म्हणत असतात, काय रे, तू ताकाचे ग्लास घेऊन इथे आलेला आहेस, पण तुम्हा दोघांच्या बायका कुठे आहेत? आम्हा सर्वांसाठी ताक दिले पण त्या दोघींना ताक नकोय का? आणि हे 2 ग्लास कोणाचे आहेत? त्यावर ते दोघेजण म्हणत असतात हे दोन्हीही ग्लास जे आहेत ना ते आमचे दोघांचे आहेत, नाही काव्या आणि नंदिनीचे आहेत. हो, मग तुमचे ग्लासेस कुठे आहेत? आमचं लग्न झाले ना, मग आता आम्ही एकाच ग्लासातून पिणार आहेत. तेव्हा मानिनी म्हणत असते, वसू आणि रम्याचे ग्लासेस आहेत नात, यांना पण देतो. मानिनी म्हणते, मग त्या ग्लासात काही मिक्स नाही ना केलं? त्यावर पार्थ म्हणत असतो, नाही इच्छे, मी त्या ग्लासामध्ये काही मिक्स केलं नाहीये. तुला असं का वाटते? नाही काहीही त्या ग्लासामध्ये मिक्स केलेलं नाहीये. असं म्हटल्या लगेचच नंदिनी आणि काव्या म्हणतात की खरंच युगही असायला हवा होता. मग ते चौघे युगची आठवण काढतात आणि एकमेकांना होळीच्या पुन्हा एकदा शुभेच्छा देतात. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.